माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज स्कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. बालकांड अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अहल्या पुन्हा मानवरूप मिळाले. गौतम अहल्याच्या आश्रमात पुन्हा नांदू लागले. विश्वामित्र, राम, लक्ष्मण, संगतीचे साधू, साधक, तपस्वी, भक्तजन पुढे जनकाच्या मिथिला नगरीमध्ये निघाले. ती नगरी खरोखरी वैभव संपन्न होती. त्या नगरीभोवती अतिशय रमणीय समृद्ध उपवन होते. नाना वृक्षवेली, फुले, फळे यांनी समृद्ध होत्या. नाना मधुरवाणी बोलणारे अनेक पक्षी तेथे राहत होते. नगरीत अनेक प्रासाद, सुशोभित गृहे होती. नगराच्या बाहेर जवळ सुसज्ज असा विस्तीर्ण यज्ञमंडप निर्माण केला होता. विश्वामित्रांना राम म्हणाला, आपण यज्ञमंडपाजवळच उपवनात बस्ती करूया. विश्वामित्रांना ते मान्य झाले. सर्वांनी ते स्थळ पसंत केले. ऋषीसहित विश्वामित्र आले हे वृत्त जनकाला कळताच तो त्यांना भेटण्यासाठी त्याने त्वरेने आला. त्याने सर्व ऋषींचे हर्षाने स्वागत केले. आनंदाने म्हटले, पूजन केले, क्षेमलिंगन दिले. आपला यज्ञ आता सिद्धच झाल्यासारखा, मी आज धन्य झालो असे म्हणून त्याने विश्वामित्राची स्तुती केली. विश्वामित्राने राजाला कुशल प्रश्न विचारले. राजाने म्हटले, साधूजनांच्या कृपेने राज्य व चित्त दोन्ही स्वस्थ आहेत. विश्वामित्रांना भेटण्यासाठी आल्यापासून जनकाचे चित्त सारखे रामलक्ष्मणाकडे लागले होते. त्याने हे राजकुमार कोण असे विश्वामित्राला विचारले. रामलक्ष्मणाच्या दर्शनाने जनकाला फार आनंद वाटत होता. तो म्हणाला, अग्निसमान तेजस्वी पण उष्णदाहक नाहीत. यांना पाहून मनाला शीतलता प्राप्त होते. यांना पाहताच अन्य काही पाहायचे वाटत नाही. माझे चित्त यांनी वेधून घेतले. सुंदर सुकुमार अशा दोघांनी डोंगर दऱ्यातून प्रवास तरी कसा केला असेल? आपल्याबरोबर कोण व कसे आले आहेत? विश्वामित्र म्हणाले, अयोध्येचा राजा दशरथ याचे हे 2 पुत्र, हा श्री रामचंद्र, हा धाकटा श्री लक्ष्मण. माझ्या अज्ञात ताटका, सुबाहू, मारीचे हे राक्षस फारच विघ्ने आणत होते. माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी मी यांना आणले. त्यांनी ताटकेचा वध केला, सुबाहूला ठार केले, मारीच्याला समुद्रापर्यंत पळवून लावले. त्यांच्या पराक्रमानेच सिद्धाश्रमातील यज्ञ कार्य नीट होत आहेत. मार्गाडे येताना गौतमाच्या आश्रमात श्रीरामाचा पदस्पर्श होताच गौतम पत्नी अहल्या शिलाखंड रूपातून मुक्त होऊन पावन झाली. गौतम अहल्या आपल्या आश्रमात पुनश्च राहू लागले. सीतेचे स्वयंवर यज्ञ दोन्ही प्रयोजनासाठी तुझे आमंत्रण आम्हाला मिळाले. तेव्हा आम्ही ऋषीजन येताना या दोघांना बरोबर घेऊन आलो. श्रीराम या सीतेसाठी योग्य पती आहे. धनुर्धरामध्ये तो सर्वश्रेष्ठ, त्याचा दरारा सर्वत्र. जनक म्हणाला, सीता ही माझी कन्या, पण ती खरी अयोनिजा. तिच्या जन्माची पूर्वकथा सांगण्यासारखी. माझा पुरोहित शतानंद हा गौतम अहल्या यांचा पुत्र. तो आम्हाला सीतेचा पूर्ववृत्तांत सांगेल. शतानंद तेथे होताच त्याने विश्वामित्रांना, ऋषीजनांना, राम लक्ष्मणांना वंदन केले आणि तो सांगू लागला, सीतेचे पूर्ववृत्त. पद्माक्ष नावाचा एक राजा पूर्वी होऊन गेला. त्याने तप करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले. त्याने तिच्याजवळ वर मागितला, हे लक्ष्मी, मी तुला कन्या रूपाने प्राप्त करू इच्छितो, तू माझी कन्या हो. लक्ष्मी म्हणाली, मी असा वर देऊ शकत नाही. भगवान विष्णू हे माझे पती, त्यांच्या आज्ञेनेच मी अवतार घेते. मला कन्या म्हणून प्राप्त करायचे असेल तर तू त्यांना प्रसन्न करून घे. पद्माक्ष राजाने मग भगवान विष्णूची आराधना केली. विष्णू प्रसन्न झाला. त्याच्याजवळ राजाने वर मागितला, लक्ष्मी माझी कन्या व्हावी, मला तिचे लालन पालन करता यावे. विष्णू म्हणाला, लक्ष्मी तुझी कन्या होईल, त्यासाठी हे मातुलिंग फळ मी तुला देतो. यातून ती बालिका स्वरूपात अवतीर्ण होईल. राजाने ते फळ घेतले. ते जेव्हा त्याने फोडले, त्याचे 2 शकले केली, तेव्हा त्यातून दिव्य कन्या उत्पन्न झाली. तिला पाहून राजाला परम हर्ष झाला. त्याने तिचे नाव पद्मावती ठेवले. तिचे लालन पालन करण्यात त्याला फार आनंद प्राप्त झाला. जे मातुलिंग लक्ष्मीच्या अवतारासाठी विष्णूने दिले तेच भगवती देवीच्या मूर्तीत तिच्या हातात धरलेले असते. असो, पद्मावती मोठी झाली.
राजाने तिचे स्वयंवर मांडले. पण असा होता की पण काय होता, ज्याच्या शरीराचा स्वाभाविक वर्ण नभासारखा निळा असेल त्याला माझी कन्या वरमाला घालेल. देशोदेशीचे राजे, देव, ऋषी सर्व त्या स्वयंवराला आले. हा पार पण ऐकताच सर्वजण निराश झाले. त्यांनी राजाशी मोठे युद्ध केले. लट्टा लट्टा राजा मरण पावला. त्या कन्येला असुर पकडायला धावले. त्या तिने प्राण वाचवण्यासाठी अग्नीत उडी घेतली. त्या असुराने निराशेने चिडून जाऊन सगळ्या नगराची प्रचंड नासधूस केली. राजा मरण पावला तेव्हा त्याच्या राण्यांनी सहगमन केले. लक्ष्मीमुळे केवढी संकट येतात ते लक्षात येण्याजोगे आहे. ती कन्या अग्निकुंडात गेल्यावर प्रचंड उत्पात झाले. ती मात्र पुन्हा अग्नीतून बाहेर आली. अग्निकुंडाजवळ बसून राहिली. रावण हा लंकेचा महाबलाढ्य राक्षस. राजा त्यावेळी आकाशातून विमानाने जात होता. त्याच्याबरोबर सारन नावाचा प्रधान होता. त्याने खाली पृथ्वीकडे निर्देश करून ती कन्या रावणाला दाखवली व म्हटले, महाराज, ती अग्निकुंडाजवळ बसलेली कन्या पहा. सुरासुरांनी जिच्यामुळे या नगराचा नाश केला तीच ही. रावणाने तिला पाहिले. तो आकृष्ट झाला. तो खाली उतरला. तिचा अनवनाय करू लागला. तेव्हा तिने त्या अग्निकुंडात पुन्हा उडी घेतली. रावणाने त्वरेने ते कुंड विझवलेले. पण ती कन्या जी गुप्त झाली ती झालीच. रावणाने कुंडातील भस्मातही वेड्यासारखा धांडोळा केला. पण आश्चर्य असे की त्यात त्याचा 5 अत्यंत तेजस्वी रत्ने सापडली त्याला. रावण चकित झाला. त्याने विचार केला. ती दिव्य रत्ने घेऊन तो विमानात चढला. लंकेत परत गेला. त्याने ती सुंदर रत्ने आपली पत्नी मंदोदरीस दाखवली. ही रत्ने एक सुंदर पेटीत आनंदाने ठेवली. मंदोदरीला तो म्हणाला, ही रत्न तुझ्या अलंकारात फार शोभून दिसतील ग. मग मंदोदरी काही वेगाने ती रत्ने काढून घेण्यासाठी देवघरात गेली. जेथे ती पेटी होती तेथे गेली. तिला ती पेटी उचलता येईना. मग रावणाने प्रयत्न केला. त्यालाही ती पेटी उचलता येईना. तो तर घामाघूम झाला. तेव्हा प्रधाननी सर्व लोक जमले. प्रयत्नपूर्वक ती पेटी सर्वांनी उघडली. तो काय, आत एक दिव्य बालिका दिसली. हा काय प्रकार, याचा उलगडा कोणालाच होईना. तेव्हा रावणाने मंदोदरीला सर्वांना त्या पेटीत रत्ने कशी आली, त्याआधी पद्मावती भस्मसात कशी झाली तो वृत्तांत सांगितला. तो ऐकून मंदोदरी म्हणाली, ही बाला सामान्य नसून भयंकर नाश करणारी शक्ती आहे. तिचे पालन करणाऱ्या मातापित्राचे प्राण जगण्या जाण्यास ही कारणीभूत झाली. हिच्यासाठी सूर असुरनाथ मेले. राजाच्या सर्व सैन्याचा नगराचा विध्वंस झाला. हिला येथे मुळीच ठेवू नका. हिला राष्ट्राबाहेर कुठेतरी अज्ञात स्थळी पेटीचं नेऊन टाका. आता सुद्धा तुम्हाला ही पेटी उचलत नाही यावरूनच ही काहीतरी विघातक शक्ती आहे याची खात्री वाटते. हिला इथे घात करण्याचा प्रयत्न करू नका, अनर्थ होईल. अहो, हिरण्यकश्यपूने खांबाला लात मारली तरी त्यातून सुद्धा नृसिंह प्रकट झाला. त्याने हिरण्यकश्यपूला मारले. रावणाला ते पटले. अनेक लोकांनी हा चमत्कार पाहिला. सभासदांनी मत तेच पडले. तेव्हा रावणाने सहाय्यक घेऊन ती पेटी पुनश्च बंद करून पुष्पक विमानात घातली व तो ती घेऊन निघाला. त्यावेळी पेटीतून त्या बालेचा आवाज ऐकू आला, मी पुन्हा या लंकेत येईल, राक्षसांचा निपात करीन, माझ्या विलासा धरून रावणाला मरण ओढवेल, सर्व राक्षसांचे निर्दालन होईल. तो आवाज सर्वांनी ऐकला. सर्वजण भयभीत झाले. विमानात ती पेटी ठेवून रावणाने योग्य जागा शोधित शोधित आकाशमार्गे गमन केले. शेवटी विदेय राजाची सीमा ओलांडून त्याने एका शेतात विमान उतरवले. पेटी अनेकांनी प्रयत्नपूर्वक उचलली. शेतात मोठा खड्डा खणून त्यात ती पेटी पुरून ठेवली. रावण विमानमार्गे परत लंकेत गेला. ते सेठ जनकाच्या मालकीचे होते. एका ब्राह्मणाला यज्ञ करायचा होता म्हणून त्याने त्याला दान दिले होते. योग्य मुहूर्त पाहून ती भूमी साफ करण्यासाठी त्या द्विजाने नांगरणी केली. तेव्हा ती पेटी नागराच्या फळाला लागली. तिचा आवाज आला. आणखी गणली. मोठे धन या पेटीत असेल असे त्याला वाटले. पण ब्राह्मणाने जेव्हा पेटी पाहिले तेव्हा त्या मनात विचार आला, जरी सेठ मला दान दिले असले तरी त्यातील अशा काही सापडलेल्या वस्तू असतील तर त्याची मालकी जनक राजाचीच आहे. त्याने ती पेटी जनकाला दाखवली, अर्पण केली. पण जनक म्हणाला, ज्यावेळी दान दिले सारे काही तुझे, पण तो द्विज गुप्तधन समजून ते नाकारू लागला. पण हा प्रश्न कसा सुटणार. राजाने साधू जनास विचारले. तेव्हा त्याने पेटी उघडून आत काय ते पाहावे असा सल्ला दिला. पेटी उघडली. त्यातील दिव्य बाला सर्वांना दिसली. तेव्हा जनकाने तिला तत्काळ उचलले. यावेळी मात्र ती बाला इतकी हलकी झाली की जनकाने ही माझीच कन्या असे घोषित केले. त्यावेळी राज्यात मोठा उत्सव साजरा झाला. शतानंद पुढे म्हणाला, जनकाने तिचे पालन केले म्हणून तिला
जनकाजा जानकी मैथिली वैदेही अशी नावे प्राप्त झाली. ती भूमीत सापडली म्हणून भूमिजा, धरणीजा, भूमिकन्या, शेतात सापडली म्हणून तिला सीता असे नाव पडले. हीच जानकी उपवर झाली, तिचे स्वयंवर मांडले गेले. श्री भावार्थ रामायण बालकांड जानकी जन्मकथा नावाचा 15वा अध्याय समाप्त झाला. 16वा अध्याय श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. एकनाथ महाराज सांगतात, जनकाने सीता स्वयंवरासाठी पण लावला होता की जो कोणी जनकाजवळ असलेले प्रचंड शिवधनुष्य उचलून त्यावर बाण चढवून दाखवील त्या वीरपुरुषाला सीतावर माला घालील. असं आपण करण्याचे कारण काय ते ऐका. मुख्य कारण म्हणजे ते धनुष्य फारच वजनदार होते. बालकांड अध्याय 16. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. एकनाथ महाराज सांगतात, जनकाने सीता स्वयंवरासाठी पण लावला होता की जो कोणी जनकाजवळ असलेले प्रचंड शिवधनुष्य उचलून त्यावर बाण चढवून दाखवेल त्या वीरपुरुषाला सीतावर माला घालील. असं आपण करण्याचे कारण काय ते सांगा. मुख्य कारण म्हणजे ते धनुष्य फारच वजनदार होते. पूर्वी कैलास पर्वतावर गणेशाबरोबरच शंकराची सेवा करीत परशुराम राहत होता. एक दिवस अचानक माता रेणुकाईची हाक त्याला ऐकू आली. त्याला फार काळजी वाटली. त्याने मातेकडे जाण्यासाठी भगवान शंकराची आज्ञा मागितली. शंकराने त्याला आपले धनुष्य दिले. त्याला दुष्ट झालेल्या क्षत्रियांचा निपात करण्यासाठी आशीर्वाद दिला. क्षत्रियांचा दुष्टपणा पराकोटीला गेला होता. त्यांनी ब्राह्मणाचा संहार केला होता. गणेशाने त्याला आपला परशु दिला. तेव्हापासून त्याचे नाव परशुराम असे पडले. जमदग्नीचा पुत्र म्हणून त्याला जमदग्नी म्हणतात व भृग कुळात उत्पन्न झाला म्हणून त्याला भार्गव म्हणतात. आपला पिता जमदग्नी याच्या आश्रमाकडे परशुराम निघाला. तो वाटेतच त्याला आश्रमवासी भेटले. त्यांनी जी वार्ता सांगितली ती तर फार वाईट होती. जमदग्नीची हत्या झाली होती. सर्व वृत्त त्या आश्रमवाशांनी सांगितले. सहस्रार्जुन राजा काही सैनिक घेऊन अरण्यात आला होता. तो असा वनक्रीडेसाठी आला असता जमदग्नीच्या आश्रमात आला. रेणुका ही जमदग्नीची पत्नी. अतिथीचे स्वागत करावे असे तिने पतीला सांगितले व तिच्या मनाप्रमाणे करावे असा त्याने विचार केला. राजा व त्यांच्या सैन्य यांना भोजन कामधेनूच देऊ शकेल अशा विचाराने त्याने कामधेनूला आव्हान केले. रेणुकेने बाकी सर्व स्वागताची सिद्धता केली. कामधेनू आश्रमात आणली गेली. सर्वांच्या भोजनासाठी जेवढी पात्रे सर्वांच्या भोजनासाठी हवी होती तेवढे तिच्या कृपेने निर्माण झाले. उत्तम अन्नपदार्थ त्यात वाढले गेले. जमदग्नी अत्यंत शांत वृत्तीचा होता. त्याने क्रोधाचा त्याग केला होता. त्याला क्रोध त्याग करायला काय कारण त्याने यासंबंधीची कथा ब्रह्मांड पुराणात मार्कंडीय ऋषींनी सांगितले आहे. एकनाथ महाराज म्हणतात, तीच कथा वाचकाता माहितीसाठी मी येथे सांगतो. जमदग्नीने क्रोध का सोडला? सहस्रार्जुनाची लढण्यासाठी इंद्र आला होता. तो वाटेत जमदग्नीच्या आश्रमापाशी थांबला. तृषार्थ व दीन मनुष्याचे रूप घेऊन त्याने आश्रमापाशी येऊन पाणी मागितले. अतिथीला पाणी दे असे जमदग्नीने रेणुकेला सांगितले. पण हा कपट वेशीतील इंद्र आहे. पाणी दिले तर तो काही कपटही करीत या शंकेने रेणुका थोडा वेळ तसेच थांबले. जमदग्नीने ते पाहिले व स्वतः उठून त्या अतिथीला पाणी दिले. रेणुकेने पतीची आज्ञा पाळली नाही. अतिथी स्वागताचा गृहस्थाश्रम धर्म पाळला नाही. याचा जमदग्नीला फार राग आला. त्याने आपल्या पुत्रांना बोलावून तुमच्या मातेचा वध करायचे सांगितले. 5 पुत्र होते. ते पिताची आज्ञा मानणे त्यांना पटेना. प्रत्यक्ष मातेचा वध कसं करावा? त्यांनी नकार दिला. जमदग्नीने त्यांना रागाने शाप दिला, तुम्ही तत्काळ प्रेतत्व पावालो. त्याचा शाप आणि पट्टा सगळे पुत्र मरून पडले. त्याच वेळी जमदग्नीचा फुले आणण्यासाठी बाहेर गेलेला पुत्र परशुराम आश्रमात आला. जमदग्नीने त्यालाही मातेचा वध करण्याची आज्ञा केली. परशुरामाने पित्याची आज्ञा मानली. तत्काळ मातेचा शिरच्छेद केला. त्याची पितृभक्ती अलौकिक होती. जमदग्नी त्याच्यावर प्रसन्न झाला. म्हणाला, रामा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुला कोणता वर हवा तो माग. त्यावर परशुराम म्हणाला, तात, माझ्या आईला पुन्हा जिवंत करा. मी तिचा केलेला शिरच्छेद तिला आठवू नये
माझा प्रेत झालेल्या भावांना पुन्हा जिवंत करावे, त्यांना हा प्रसंग आठवू नये. जमदग्नी तथास्तु म्हणाला. मग परशुरामाने भावांना मातेला स्पर्श करताच सर्वजण पूर्ववत जिवंत झाले. तेथे आधी एक अद्भुत गोष्ट घडली. परशुरामाने मातेचा शिरच्छेद केला तेव्हा ती सूक्ष्म लोकात गेली. तेथे तिला आदिशक्ती भेटली. म्हणाली, सहस्रार्जुनाचा वध करण्याच्या कामी तुझे सहाय्य हवे आहे, पण तू देहत्याग झाल्याने इथे आली आहे. आता विष्णूचा अवतार परशुराम तुला पुन्हा जिवंत करील. त्यावेळी तुझ्या देहामध्ये दिव्यशक्तीच्या रूपाने मी प्रविष्ट होईन. त्यानंतर तू या देवकार्याला गुप्तपणे सहाय्य करायचे. तेव्हा त्या सूक्ष्म लोकात रेणुकेने आदिशक्तीला तसे वचन दिले व जे जे कार्य करावायचे असेल ते मी करीन असे सांगितले. परशुरामाने जेव्हा आईला भेटायला उठवले तेव्हा आदिशक्तीचा प्रवेश तिच्या शरीरात मनात झालेला होता. तिने परशुरामाला आनंदाने आशीर्वाद दिला. तू शांत नित्य विजय प्राप्त करशील. तू रणामध्ये नित्य विजय प्राप्त करशील. या सर्व विचित्र घटनानंतर जमदग्नी शांत झाला. क्रोधामुळे केवढा अनर्थ झाला होता. पत्नी आणि पुत्र यांचा आपण कसा घात केला, पण मुलाने परशुरामाने आपले सर्व कुटुंब कसे अधोगतीपासून वाचवले याचाच त्याला विचार करू लागला. त्याने क्रोधाचा संपूर्णपणे त्याग करावयास निश्चय केला. त्यावेळी क्रोध मूर्तिमंत होऊन त्याला म्हणाला, हे ऋषी श्रेष्ठा, सर्व देवांनी क्रोधाचा आधार घेऊनच राक्षसाचा निपात केला. ते शुद्धचरणी, निर्गर्वी, नम्र असतात. त्यांच्या ठिकाणी क्रोध नौकरासारखा त्यांच्या आज्ञेत राहतो. तू मला टाकू नको. क्रोध नसेल तर तुझी फार वाईट स्थिती होईल. मग पण जमदग्नी आपल्या निश्चयाशी दृढ राहिला. त्याचा क्रोध परशुरामाने धारण केला. एक क्षणात त्याने हा निर्णय घेतला. संकल्पपूर्वक पित्याचे चरणतीर्थ त्याने घेतले. त्यावेळी क्रोधाने परशुरामाच्या ठायी वसती केली. याच क्रोधाच्या उपयोगाने परशुरामाने आपले क्षत्रिय निर्दालन करण्याचे अवतार कार्य पुढे पार पाडले असो. कामधेनूच्या कृपेने राजाला सैन्यास जे उत्तम भोजन मिळाले त्यापुढे ही कामधेनू आपल्याकडे असावी, त्यामुळे राज्यात काही कमी पडणार नाही असा विचार करून सहस्रार्जुनाने जमदग्नीजवळ कामधेनूची याचना केली. इंद्रापासून मागून आणलेली कामधेनू राजाला देता येणार नाही, ती इंद्रालाच परत दिली पाहिजे या विचाराने जमदग्नीने त्या गोष्टीस नकार दिला. तेव्हा राजाने जमदग्नीचा कडंगाने शिरच्छेद केला व तो सेवका करवी कामधेनू बांधून बळाने ओढून नेऊ लागला. त्यावेळी रेणुकेने त्याला प्रखरने विरोध केला. आपल्या कर्णभूषणाचे तिने चक्र बनवले व त्याच्या माऱ्याने अनेक सैनिक प्राण झाले. सहस्रार्जुनही तिने हाताच्या थप्पटीने भूमीवर बेशुद्ध पडला. सैनिकाने पुन्हा हल्ला केला. राजा शुद्धीवर आला. रेणुकेवर त्याने अंतिम उपाय म्हणून चामुंड शस्त्राचा प्रहार केला. 21 घाव अंगावर झेलून रेणुका मूर्छित पडली. राजा कामधेनूला पुन्हा नेऊ लागला तेव्हा कामधेनूने आपल्या अंगावर अनेक वीर निर्माण केले. त्यांनी राजाचा पराभव केला. कामधेनू स्वर्गात निघून गेली. राजा फार निराश झाला. स्वतःच्या नगरास परत गेले. इकडे रेणुका सावध झाली. हे सगळे हिंसा सत्र पाहून रेणुकेने परशुरामाचा धावा केला. त्यावेळी परशुराम कैलासात गेला होता. त्याने मातेची हाक ऐकली. तो आश्रमात परत आला. त्याने मातेची अवस्था पाहिली. तिच्या अंगावर 21 घाव पडले होते. किती? 21. त्याने मातेची अवस्था पाहिली. तिचा आक्रोश ऐकून परशुरामाला सहस्रार्जुनाचा फार क्रोध आला. सहस्रार्जुनाच्या त्याच्या हाताने माझ्या मातेवर शस्त्राचे घाव केले. त्या हातांना मी छेदून टाकीन आणि जगातील सर्व क्षत्रिय राजे 21 वेळा नष्ट करीन अशी घोर प्रतिज्ञा त्याने केली. सहस्रार्जुनाचे अनेक पुत्र होते. त्यांना ठार करण्याचा संकल्प परशुरामाने केला. त्याने दुःखी मातेवर दिव्य औषधांचे उपचार करून तिला बरे केले. तिचा आशीर्वाद घेऊन तो सहस्रार्जुनाच्या नगरीकडे गेला. एका हातात परशु, दुसऱ्या हातात धनुष्य घेतला. तो उग्र ब्राह्मण परशुराम राजाच्या नगरापर्यंत पोहोचला. तेव्हा त्याने राजासाठी फुले नेत असलेला माळी पाहिला. प्रजेचा घात न करता फक्त राजाला मारावे ह्या हेतूने तो माळ्याला म्हणाला, आपण कोण? मी माळी. सहस्रार्जुन राजासाठी फुले घेऊन जात आहे.
परशुराम म्हणाला, राजाला जाऊन सांग माझ्याबरोबर युद्धाला आहे, साऱ्या सैन्यासही ये. माळ्याने त्याचा उपहास करीत उलट म्हणते, अरे राजाजवळ युद्ध करायचे म्हणतोस तू, आपणहून मरणालाच आमंत्रण देतो की काय? तू तर ब्राह्मण दिसतो, तुझ्या हाती धनुष्यबाण कशासाठी? हा परशु कशाला धरला? तू आपले वेद धोकीत बस, राजाचे सैन्य केवढे तरी आहे, तू एकटा ब्राह्मण युवक, तुमचे युद्ध कसे काय होणार? मार्गाने जाणारे काही लोक ठबकले होते. त्याने हा संवाद ऐकला होता. ते आपापसात बोलू लागले, हा तरुण तर स्वतःलाच अपघात करणार. क्षत्रियाला युद्धाचे बळ असते, ब्राह्मणाचे बळ त्याच्या वाणीत असते. व्यर्थ अविवेकाने आपले मरण ओढून घेशील. माळी म्हणाला, तुझा निरोप जरी मी राजाला सांगितला तरी राजा माझ्या रागाने शिरच्छेद करील आणि तो तुझाही वध करील. त्यामुळे ब्राह्मणाची हत्या केल्याचे पाप मला लागेल. मी नाही तुझा निरोप पोचवणार. येथे सौम्यपणे वागून माझे कोणी ऐकणार नाही. पराक्रम दाखविला तरच लोक मानतील, असा विचार करून त्याने माळ्याच्या जवळची फुलेच हिसकावून घेतली. त्याला एक फटका मारला. तत्काळ तो माळी धावत धावत राजप्रसादात गेला. ओरडू लागला. त्याचे ओरडणे राजाच्या कानी गेले. असा कोणी त्या राज्यात बोंब करणारा नव्हता. राजा मनातच चरकला, आपण कामधेनू चोरून आणली, त्यातूनच काहीतरी विघ्न झाले असावे. प्रधानाने माळ्याला विचारले, काय झाले, ओरडतोच कशाला? माळी म्हणाला, एक ब्राह्मण नगरात आला, त्याच्या हाती धनुष्यबाण, परशु, तो राजाशी युद्ध करणार म्हणतो. मी त्याला सांगितले, अरे तू व्यर्थ अपघात का करून घेतो? त्यावर त्याने रागाने माझी फुले हिसकावून घेऊन फेकून दिले आणि माझ्या तोंडात चपराक मारली. माझ्या जीवावरच बेतले म्हणून मी ओरडत तिकडे आलो, धावत आलो. प्रधानाने सेनापतीला आज्ञा केली, काही सैनिक पळवून त्या ब्राह्मणाला पकडून आणा. हे सर्व ऐकायला तिथे आणखी कितीतरी लोक जमले. एकटा ब्राह्मण आव्हान देत आहे, आता काहीतरी चमत्कार पाहायला मिळणार याचे त्यांना कुतूहल होते. पहारेकऱ्यांना शस्त्रे घेऊन परशुरामास पकडण्यासाठी पाठवण्यात आले. परशुरामाला वाटले, आता यांना मारण्यात कोणता पुरुषार्थ साधणार. त्याने सर्वांची शस्त्रे बाणाने छेदली, नाक कान कापले. अपमान दुःख यामुळे त्यांनी मोठाच कोलाहल माजविला. तेव्हा सहस्रार्जुनाच्या अनेक पुत्रांनी मोठ्या सेनेसह परशुरामावर हल्ला केला. रणवाद्ये वाजू लागली. राजा युद्धाला निघाला, पण प्रधानाने पुत्रांनी त्याला आश्वासन दिले, आपण थांबावे, आम्ही त्या ब्राह्मणाला पकडून आणू. आम्ही एवढे असताना ते एकट्यासह केवढाच पराभूत करू. हे काही मोठे युद्ध नाही, आपण येण्याची काही आवश्यकता नाही. प्रधान, राजपुत्र, सेनापती मोठे सैन्य घेऊन नगराबाहेर निघाले. नाक कान कापलेले लोक त्यांना वाटेत भेटली. तेव्हा त्यांना तो अपशकुन वाटला, पण अपशकुनामुळे मागे फिरणे काही त्या शूरांनी मानले नाही. त्यांनी तुताऱ्या फुंकल्या व त्या ब्राह्मणाला मारण्यासाठी सारे सैन्य निघाले. या ठिकाणी श्री भावार्थ रामायण बालकांड परशुराम युद्ध प्रभाव नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला. या ठिकाणी आपला हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढचे भाग बालकांड बघूया. हरे नमः. जय श्रीराम. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशतरं एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं महापातकनाशन. बोला प्रभु रामचंद्र की जय.